विंग्ज ऑफ फायर हे डॉक्टर एपीजे यांचे आत्मचरित्र आहे. अब्दुल कलाम, जे भारताचे 11वे राष्ट्रपती आणि प्रसिद्ध एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. या पुस्तकात लहानपणापासून ते भारताच्या अंतरा आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात महत्त्वाची व्यक्ती बनण्यापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास सांगितला आहे. विंग्स ऑफ फायर मधून शिकता येणारे काही महत्त्वाचे धडे आणि टेकवे येथे आहेत. लवचिकता आणि चिकाटी. डॉक्टर कलाम यांची जीवनकथा आव्हाने आणि अडथळ्यांना तोंड देताना सहनशीलता आणि चिकाटीच्या सामर्थ्याचे उदाहरण देते. अनेक अडथळ्यांचा सामना करूनही त्यांनी आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम सुरूच ठेवले आणि कधीही हार मानली नाही. शिक्षणाचे महत्त्व. पुस्तकात शिक्षणाचे आणि आजीवन शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. डॉक्टर कलाम यांची शिकण्याची आवड आणि त्यांच्या क्षेत्रातील समर्पण याचा त्यांच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे. नेतृत्व आणि दूरदृष्टी. डॉक्टर कलाम यांची नेतृत्वशैली, नम्रता, सचोटी आणि भविष्यासाठी एक स्पष्ट दृष्टी हे महत्त्वाकांक्षी नेत्यांसाठी प्रेरणादायी आहे. इतरांना प्रेरणा आणि प्रेरणा देण्याची त्याची क्षमता हा त्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा धडा आहे. नाविन्य आणि सर्जनशीलता. एक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून डॉक्टर कलाम त्यांच्या नाविन्यपूर्ण विचार आणि समस्या सोडवण्याच्या सर्जनशील दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते. एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे कार्य ड्रायव्हिंग प्रगतीमध्ये नाविन्यपूर्णतेचे महत्त्व अधोरेखित करते. मानवतेची सेवा. आयुष्यभर डॉक्टर कलाम भारतातील लोकांची सेवा करण्यासाठी आणि शांतता आणि प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध राहिले. समाजाच्या भल्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे त्यांचे समर्पण सर्वांसाठी एक मौल्यवान धडा आहे. स्वप्न मोठे. पुस्तकातील एक मुख्य संदेश म्हणजे मोठी स्वप्ने पाहणे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे. नम्र पार्श्वभूमी ते देशातील सर्वोच्च पदापर्यंतचा डॉक्टर कलाम यांचा स्वतःचा जीवन प्रवास महत्त्वाकांक्षा आणि कठोर परिश्रमाच्या सामर्थ्याचा दाखला आहे. एकंदरीत विंग्स ऑफ फायर एका उल्लेखनीय व्यक्तीच्या जीवनातील मौल्यवान अंतर्दृष्टी देते ज्याने विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. हे पुस्तक केवळ प्रेरणास्त्रोतच नाही तर जगात सकारात्मक प्रभाव पाडू पाहणाऱ्यांसाठी मार्गदर्शक देखील आहे.